गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स. तर आज आहे बुधवार, जिमला जाऊयात आपण. अरे यार, चार्जिंग संपली. आता मला परत बॅटरी चेंज करायला वरती जावं लागेल. आठ वाजलेले आहेत. आता मला जिमला जायचं आहे. कालचा ब्लॉग एडिट नाही केला, तो करायचा आहे. नुसती बिझी लाईफ आहे माझी, कारण आपले डेली ब्लॉग असतात, कंटिन्यू ब्लॉग असतात. जानेवारीपासून कंटिन्यू आहे. आधी पण मी डेली ब्लॉग टाकायचो, ते कधीतरी मग आठवड्यातून एकदा दोनदा मध्ये स्किप व्हायचं. पण 1 जानेवारी 2025 पासून डेली चालू आहे. आज 16 तारीख आहे ना. 106 नंबरचा ब्लॉग येणार आज. मित्रांनो, आज आहे आपल्याला नाचणीचा डोसा ब्रेकफास्टमध्ये. मस्त लागते नाचणी. तर मित्रांनो, आता वाजलेले आहेत 11:30. ऑफिसला चाललो आहे मी. आज आहे बुधवार, तर उद्याचे दिवस काम फक्त. मग 3 दिवस सुट्टी सुट्टी सुट्टी. मी रोज रिमाइंडर करून देतो आहे की तुम्हाला पण मोटिवेशन मिळेल 2 दिवस काम करायला. साडे 11 वाजले. ऊन जरा जास्तच आहे. काल 11 वाजता निघालो होतो, म्हणजे थोडं लवकरच निघालो होतो, तर लगेच फरक जाणवतोय बाबा. ऊन वाढत चाललंय. ऑफिसमध्ये कसं AC वगैरे मस्त असतो. घराच्या जवळ असल्यामुळं काही फरक पडत नाही मला. 10च मिनटात पोचणार आहे मी. तर बरं वाटतं जरा ऑफिसमध्ये काम करायला. आय होप पुढची कंपनी पण अशीच जवळ मिळावी. खराडी एरियात मिळाली तर चांगलंच आहे. नाही मिळाली तरी हडपसर, येरवडा इथंच 4-5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये. चेंज करायचा प्लॅन नाही आहे माझा, पण भविष्यात जेव्हा असं वाटेल की बाबा बास आता 2-3 वर्षानंतर, तेव्हा बघू. A few moments later. तर मित्रांनो, आता वाजलेले आहेत 7. काम झालेलं आहे आपलं. जर कोणाचा कॉल आला तर मोबाईलवर घेऊ. घरी चाललेलो आहे बेसिकली मी. तर भारी वाटते, लवकर घरी चाललोय. सगळे लोक चाललेले आहेत. उशीर झाल्यावर एकदम जेवणाचा टाईम पण होऊन जातो आणि सगळंच बिघडतं. मग लेट जेवण, लेट झोप, सायकल बिघडते. खाली आलाय काय? काही रे, खेळत नाही बाळासोबत आमच्या? दे बाळाला आमच्या, दे. वा वा, थँक्यू. देऊ का बाळाला? देऊ दे. काय रे,
दिसलं का आता ते घातल्यावर काल येत नाही. तर मित्रांनो आता वाजलेले आहेत 7:15. घरी पोचलोय मी. विवान आई खाली गेलेत आज. बरं आहे तेवढंच आईला चेंज. प्रियांका आहे घरी एकटीच. असं झालंय की आता 9:30 वाजलेत पण मला कंटाळा आलाय वॉकिंगला जायचं. वॉकिंग केली पाहिजे दररोज थोडीशी. इथंच करतो जरा शतपावली. कधी कधी होतं असं की तुम्हाला कंटाळा येतो, काम करायची इच्छा होत नाही, पण डेली व्लॉग थांबले नाही पाहिजे. त्याच्यात कन्सिस्टन्सी असणार आहे आपली कायम. थोडंफार 19-20 झालं तरी चालेल. एक दिवशी कंटेंट खूप सारा असतो माझ्याकडं 15-15 मिनटाचा. एक दिवशी काहीच नसतो 5-6 मिनटाचा. तर प्रत्येक दिवस सारखा नसतो. याच्यावरूनच मला कळालं आहे. तर विकेंडला माझे व्लॉग खूप मोठमोठे असतात. तर मला असं एडिटिंग करायला 2-2 तास लागतात. मग काय ठेवू काय कट करू असं होतं. आणि मग या दिवसाचा कंटेंट दुसऱ्या दिवशी वापरू शकत नाही, कारण मी माझ्या कामाबद्दल प्रामाणिक आहे. कधी मी असं चिटिंग करत नाही की आधीचा कंटेंट दुसऱ्या दिवशी वापरला आहे. लोकांना काय करणार आहे. जिमला दररोज जातो, दररोज तेच व्हिडिओ असतात माझे. जायचं बाईकवर, जिम करायची, यायचं. मग मी मागचं कंटेंट टाकू शकत असतो, पण मी टाकत नाही. दररोज आपलं ब्लॉग नवीन असतो कंटेंट. तर तेच आहे की आपलं स्वतःशी आपण प्रामाणिक राहायचं की फेक दाखवण्यात मजा नाही. सबस्क्रायबर वाढो न वाढो, आपली लाईफ रेकॉर्ड करायची आहे मला. तर तेच एक मोटिव्ह आहे की 15, 20, 25, 30 जोपर्यंत आहे तेव्हा हे दिवस बघायला मजा आली पाहिजे. विवान लहान आहे तर त्याच्या मेमरीज. तर असं आहे, म्हणून तुम्ही सबस्क्राईब करून टाका पटकन. आणि आपले पब्लिक वॉच अवर्स 4000 करा, म्हणजे आपलं चॅनल मॉनिटाईज होईल. पब्लिक वॉच अवर्स म्हणजे लोकांनी 4000 तास बघितले पाहिजे एका वर्षाच्या आतमध्ये. तर ते शक्य आहे. सबस्क्रायबर वाढले तर जास्त लोक बघतात. आजकाल कसं झालं आहे की माझा 10 मिनटाचा व्हिडिओ असेल तर ॲव्हरेज ड्युरेशन 4 मिनटाचं असतं. काही लोक 5-6 मिनटं बघतात, काही लोक 2 मिनटं बघतात, काही लोक 10 मिनटं बघतात. तर ते ॲव्हरेज ड्युरेशन होतं ना ते फक्त 4 मिनटाचं होतं. मग ते जेवढ्या लोकांनी बघितलं आहे, समजा 50 लोकांनी बघितलं तर 50 × 4 मिनटं किती झाले? 5 चोक 20, 200 मिनटं झाले. 200 मिनटं डिवाइड बाय 60 तर 60 मिनटाचा 1 तास असतो ना. तर मग ते किती झाले? 3 तास. 3 तास आणि 20 मिनटं, 3 तास पकडू. तर 3 तास एका दिवसाला 365 दिवसामध्ये, म्हणजे एका वर्षामध्ये दररोज तुम्ही 3 तास दिले तर किती होते? 1000च होते. ॲप्रॉक्स सांगतो मी. तर 1000, 1100, 1200 होईल. पण ते आपल्याला 4000 पाहिजेत, तेव्हा आपलं चॅनल मॉनिटाईज होईल. तर ती नंतरची गोष्ट आहे मॉनिटाईज. मग ते पैसे आणि ते प्रमोशन तर आपण काय करणार नाही. तर बघू पुढं गेल्यावर काय होईल काय नाही. पण माझं मेन मोटो हाच आहे की बाबा आपली लाईफ रेकॉर्ड करायची आहे मला. हाच मेन उद्देश आहे. पहिल्या काळात बघा हे होतं, आपण डायरी लिहायचो. डायरी रोजनिशी मराठीमध्ये म्हणायचे त्याला. तर मी लिहायचो डायरी. मग काय झालं गुपचूप लिहायचो मी. मग ताईने वाचली एकदा डायरी. मग तेव्हा माझा कॉन्फिडन्सच लूज झाला. तेव्हा नंतर मोठा झालो. मग आपण यूट्यूबला डेली व्लॉगच्या माध्यमातून आपली डायरी लिहितो आहे. तर हे एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे मला. आय होप असंच कंटिन्यू राहो. खूप ज्ञान झाले. आज 4-5 मिनटं बोललो आहे मी. तर बघा, जमलं तर सबस्क्राईब करा, जमलं तर नाही करूनच टाका, काय फ्री आहे. सबस्क्राईब करा. ज्यांनी केले त्यांनी बेल आयकन प्रेस करा. शेजारी बाजूला घंटा आहे ना, ती प्रेस करा, म्हणजे आपले सगळे व्हिडिओ येणार, तुम्हाला मिस नाही होणार काहीच. कॉमेडी व्हिडिओ पण असतात, ते पण येत असतात डेली. तर आता बघा, शुक्रवारी सुट्टी, शनिवारी रविवारी 3 दिवस सुट्टी आहे. तर मी, आई आणि प्रियांका काहीतरी कॉमेडी बनवायचा प्रयत्न करत असतो. दादा आता गावी आहेत. तर बघू, काही ना काही व्हॅल्यू ॲड करायचा प्रयत्न करत असतो, तुम्हाला हसवायचा प्रयत्न करत असतो. तर तेवढं करा, आपलं सबस्क्राईब करून टाका, फ्री आहे. आणि चला मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय, टेक केअर, सी यू.